नमस्कार मंडळी. हे काटेवांग्याचं झाड आम्ही किचन गार्डनमध्ये लावले. त्याला अशी फुलं धरल्यात, पण त्याला वांगी लागत नाहीत, ते गळून पडते आणि असं याला रोग पण पडला आहे. इथे एक कळी नवीन आली आहे, पण ते काय राहत नाही, ते पडते. त्यासाठी एक घरगुती ऑर्गॅनिक फर्टिलायझर तयार केले, ताकअंड्याचं. एक 7 ते 8 दिवस फर्मेंटेशनमध्ये ठेवायचं ते पॅक कसं, आणि त्यानंतर ते वांग्यावरती फवारायचं. इतर झाडावरती सुद्धा फवारायला चालतं आहे, वांग्याशिवाय मिरची, टोमॅटो वगैरे. आता हे आम्ही बनवून ठेवलेलं होतं, तेच यूज करतो आहे. हे ताकअंडी फर्टिलायझर कसं बनवायचं, किती दिवस बनवून ठेवायचं, कसं यूज करायचं आणि कुठल्या कुठल्या झाडावरती, फळझाडावरती यूज करायचं, हे जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्याकडे एखादा स्प्रे बॉटल किंवा काय असेल तर त्यात ते भरून घ्यायचं. तुम्हीही असंच घरच्या घरी ताकअंडी फर्टिलायझर बनवून वांग्यावरती किंवा इतर फुलझाडं, फळझाडं, लिफी व्हेजिटेबल याच्यावरती फवारा. हे ताकअंडी फर्टिलायझर बुरशीनाशक पण आहे, कीटकनाशक आहे आणि टॉनिक पण आहे. यानं काय होतं की खर्च कमी होतो आणि घरगुती पद्धतीने हे कमी खर्चात तयार होतं. केमिकलचा भाजीपाला खाण्यापेक्षा हे असं घरगुती पद्धतीनं पिकवलेलं खायला आरोग्यासाठी चांगलं आहे. हे असं सगळ्या झाडावरती, पानावरती मारलं तर कीड वगैरे, बुरशी वगैरे 100% जाते आणि असं याच्या मुळाशी मारून टॉनिकचं पण काम करते. यानं काय होतं की फुलं जास्त येतात आणि फळं पण चांगली लागतात. याच्यात टोमॅटोचं झाड आहे, मनी प्लॅन्टचं आहे आणि वरण्याचं पण आहे, म्हणजे वालाचं. हा पोकळा टाकला आहे, 4 दिवस झालं. याच्यात पण पोकळा आहे, थोडा थोडा यायला लागला याला. ही कोथिंबीर आहे, या 2 ट्रेमध्ये चांगल्या आल्या. याच्यात पूर्ण मेथी आहे, या 2 ग्रो बॅगमध्ये. आता मेथी पण काढायला आली आहे आणि एक 8 दिवसांनी ही मेथी पण काढायला येईल.